शिळं अन्न म्हणजे रात्रीचं उरलेलं अन्न ज्याला आपण शिळं अन्न म्हणतो ते कित्येक वेळेला सर्रास उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकताना मी काही लोकांना पाहिलंय. मला नाही बाबा जमत तसं. इनफॅक्ट माझ्याकडे उरतही नाही तसं. कारण अगदी ठराविक मेजरमेंट्सनीच मी हे घेते राईस वगैरे. पहिली गोष्ट म्हणजे तर आमच्याकडे संध्याकाळी कंपल्सरी आम्ही राईसच खातो आणि राईसला लागणारं मग जे काही कधी आमटी असेल, कधी पिठलं असेल, कधी ताकातला पालक असेल, कधी चाकवत असेल, तर कधी आणि काही असे जे काही व्हरायटीज असेल, कधी मसाले भात असेल, तर असंच करते मी. आणि मग त्यासाठी मला जो राईस लागतो ना, ही वाटी आहे, ही 3 वाट्या मला राईस लागतो तेवढाच मी घेते. आणि मग पातळ जे काही करणार असेल ते मला मोजून 5 वाट्या लागेल एवढंच मी करते. मग तेवढं केलं की आम्हाला पास होतं आणि ते अगदी व्यवस्थित सगळं संपतं. मी अगदी घासभर बाजूला एक शास्त्र म्हणून मी बाजूला थोडंसं झाकून ठेवते आणि बाकीचं अगदी सगळं संपतं. क्वचित कधीतरी अगदी घासभर राहिलाच तर दुसऱ्या दिवशी मग ते मी गरम करून आम्ही जो कोणी असेल ते आम्ही संपवतो. पण टाकून देणं हा प्रकार नाही, कारण ते कमवायला आपल्या घरातलाच कोणीतरी एक मेंबर त्याच्यासाठी झटत असतो. आणि नाही म्हटलं तरी लक्ष्मी म्हणजे काय फक्त पैशामध्येच नसते, या सगळ्या वस्तू घेताना सुद्धा लक्ष्मी खर्च केलेली असतेच ना. म्हणजे आपण लक्ष्मीच उचलून कचऱ्यात टाकतोय असंच होतं ना. तर कशाला अन्न हे